प्रेज लॉर्ड. आज मी देवाच्या नावाला गौरव देईल, कारण त्याच्या कृपेने आणि त्याच्या दयेने तुम्ही आणि मी आजचा एक नवीन दिवस पाहू शकलो. आणि माझी त्याच्याकडे एकच प्रार्थना आहे की त्याने तुम्हाला आणि मला रोज आणि रोज एका स्टेपवरून दुसऱ्या स्टेपवरती घेऊन जावं. आपल्या जीवनामध्ये त्याने प्रगती द्यावी किंवा आपली ग्रोथ व्हावी, हीच माझ्याकडे त्याच्या चरणी प्रार्थना आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये ग्रोथ करायची किंवा प्रगती करायची, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही आणि मी लोकांकडं, परिस्थितीकडं दुर्लक्ष करायला शिकलो पाहिजे. कारण एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. एकदा एक कासव आणि ससा हे जंगलामध्ये चाललेले होते. आणि कासव जे ते हळूहळू येशू तेरा नाम करत मजेमध्ये, आनंदामध्ये गाणं गात चाललेलं होतं. पण ससा जो आहे तो दोन पायावरती टुन्नुक उड्या मारत चाललेला होता. आणि ह्या सशाने कासवाला एक प्रश्न विचारला. ससा कासवाला म्हणाला, मला सांग, मला दोन पाय आणि मी दोन पायावरती उड्या मारत चालतो, पण तुला इतके सगळे पाय आहे, मला सांग, तू पहिला कुठला टाकतो, दुसरा कुठला टाकतो आणि तिसरा कुठला पहिल्यांदा पाय टाकतो. आणि बिचारा कासवाने हा विचार याच्या आधी कधी केलाच नव्हता. आणि त्यावेळेस हा कासव विचारामध्ये पडला. आणि त्याने ज्यावेळेस आपला पहिला पाय पुढे टाकला आणि ज्यावेळेस तो दुसरा पाय त्याचा पुढे टाकणार, त्यावेळेस पहिलावाला परत पाठीमागे आला. आणि असं करत तो कासव जो आहे तो त्याचा पायच मोजत बसला. हालेलुया. पण ससा जो आहे तो दोन पायावरती उड्या मारत त्याच्यापासून निघून गेला. पण कासव आहे त्याच जागेवरती थांबला. आपल्या जीवनामध्ये देखील असंच होतं. जोपर्यंत कुणी आपल्याला काही बोलत नाही, जोपर्यंत परिस्थितीकडे आपण लक्ष देत नाही, तोपर्यंत आनंदाने, बिनधास्त रीतीने आपण आपल्या जीवनामध्ये पुढे आणि पुढे वाटचाल करत असतो. पण ज्या दिवशी आपण जगाच्या शब्दांकडं, परिस्थितीकडं लक्ष देतो, त्या दिवशी आपण आहेत त्याच ठिकाणी राहतो. म्हणून मी तुम्हाला सांगेन, जर तुम्हाला आणि मला जीवनामध्ये ग्रोथ करायची, प्रगती करायची, पुढं जायचं, तर सगळ्यात महत्वाचं आपण जगातला आणि जगातल्या शब्दांना, नकारार्थी शब्दांना दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. एकदा एक मुलगा आणि त्याचा बाप आपल्या गाढवाला घेऊन एका गावातून दुसऱ्या गावात जायला निघाले. आणि ज्यावेळेस ते दुसऱ्या गावात जाण्यासाठी चालले होते, रस्त्यामध्ये त्यांना काही लोक भेटले. तर ते त्यांच्याकडे पाहून हसू लागले आणि ते त्यांना म्हणाले की अरे रे रे रे, किती मूर्ख लोक आहे, यांच्याकडे गाढव आहे तरी दोघे पण पायी चालले. तर त्यावेळेस ते दोघं पण, मुलगा आणि बाप, लोकांच्या बोलण्यामुळे त्या गाढवावरती बसले आणि गाढवावरती त्यांनी आपला प्रवास चालू केला. पण अजून थोडंसं पुढे गेल्यानंतर अजून काही लोक त्यांना भेटले आणि ते लोक त्यांना पाहून हसायला लागले किंवा त्यांची निंदा करायला लागले. ते म्हटले की किती निर्दयी लोक आहे, दोघं पण गाढवावर बसलेत आणि यांना गाढवाची काही किवच वाटत नाहीये. त्यावेळेस बाप त्या मुलाला म्हटला, मुला असं कर की आता फक्त तू गाढवावरती बस आणि मी खाली पायी चालतो. सो तो बापाच्या म्हणण्यानुसार मुलगा त्या गाढावरती बसला आणि स्वतः पायी चालत बाप पायी चालू लागला. आणि त्यावेळेस थोडं अजून पुढे गेल्यानंतर अजून काही लोक त्यांना भेटले आणि ते म्हटले की अरे रे रे, किती निर्दयी मुलगा आहे, बापाला पायी चालवलंय आणि स्वतः त्या गाढवावरती बसलाय. आणि मग मुलगा म्हटला, बाबा असं करा, तुम्ही त्या गाढावरती बसा, मी खाली पायी चालतो. सो मुलगा पायी चालू लागला आणि बाप त्या गाढावरती बसला. तर अजून थोडस पुढे गेल्यानंतर लोक म्हटले की किती निर्दयी बाप आहे, मुलाला पायी चालवलंय आणि बाप गाढावरती बसलाय. सो मला तुम्हाला एकच सांगायचंय, तुम्ही काही पण करा,
लोक तुम्हाला नावच ठेवणार. म्हणून लोकांकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला जे करायचंय ते करा, जेणेकरून तुम्ही जीवनामध्ये प्रगती मिळवताल किंवा एका स्टेपहून दुसऱ्या स्टेपवर जाताल. जर तुम्ही लोकांच्या बोलण्याकडं हा काय म्हणतोय, तो काय म्हणतोय याच्याकडे लक्ष दिलं तर तुमचे दिवस कधीच बदलणार नाही. तुम्ही आहे त्याच परिस्थितीमध्ये राहता. थँक्यू. गॉड ब्लेस यू.